त्या गजरामध्ये त्या मुलाचा प्राण त्या प्रेतामध्ये आला आणि ते प्रेत म्हणजे तो मुलगा परत त्या कीर्तनामध्ये उठलेला आहे आणि कीर्तनामध्ये उठून आणि तो भजन करायला लागलेला आहे. आणि जसं तो भजन करायला लागला तशी त्याची आई आनंदित झालेली आहे आणि त्याची आई सुद्धा त्या ठिकाणी भजन करायला लागले. असा उत्तरोत्तर माझ्या तुकोबरायांची कीर्ती वाढलेली आहे. आणि असा कीर्तन महिमा वाढलेला असताना एक दिवस काय झाला, दोघे जण साधू ब्राह्मण वेशामध्ये असलेले दोघे जण साधू त्या काळामध्ये दादू कोंडदेव नावाचा एक अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याकडं ते दोघे जण गेलेले आहेत. म्हणजे आपण त्याला पोलीस अधिकारी म्हणू. त्या पोलीस अधिकाऱ्याकडे गेले आणि ते दोघे जण रडून सांगतात तुकोबांची कथा की बाबा तो माणूस खालच्या जातीचा आहे, शूद्र जातीचा असून सुद्धा भजनं जातो आणि लोकांना नादी लावतो. सगळं गाव त्याच्या नादी लागतो, त्याच्या पाठीमागं भजन करत राहतो. तो फसवतो लोकांना. त्याला तुम्ही अटक करा आणि त्याला शिक्षा करा असं त्याला सांगितल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं ठीक आहे, मी जाऊन चौकशी करतो. म्हणजे चौकशी नाही, त्याला पकडून आणा आणि इथं शिक्षा करा आमच्या समोर. त्याने सांगितलं बुवा तुम्ही सांगते ते बरोबर आहे, पण त्याला बोलवून घेतो मी आणि त्याची चूक असेल तर त्याला आपण तसं काहीतरी करू. पण ते ऐकतच नाही. त्याला राग होता तुकोबारायांच्यावर. मग त्याने सांगितलं, त्या ऑफिसरने सांगितलं, त्या इन्स्पेक्टरने सांगितलं, हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या, मी त्यांना इथं बोलवून आणेल, तुम्ही त्याच्याशी बोला आणि तुमच्या दोघांच्या याच्यामध्ये जो हरला त्याला मी गाढवावर बसून फिरवेन. काय म्हटला? मी गाढवावर बसून त्याची धिंड काढेन, जो हरला त्याची. चालेल म्हणे. मग त्या दोघांनी काय केलं, सगळ्या ब्राह्मणांना चिठ्ठ्या लिहून बोलवलं. जसं सांगतात एखाद्या ठिकाणी कावळा ओरडायला लागला तर सगळे कावळे जमा होतात, तसं एक खळ लोक सगळे एकत्र आले तुकोबाला छळण्यासाठी. आणि तुकोबांना निरोप गेल्याच्या नंतर तुकोबा त्या गावाला जायला निघाले जिथून बोललं होतं त्या इन्स्पेक्टर. आता तुकोबा जसे निघाले, पुढे जाताना 2 दिवस लागतात, पण 2 दिवस कीर्तन गजर करतच निघाले. जसे तुकोबाराय निघाले त्याच्याबरोबर लोक पण निघाले. हे दिंडी झाली, मोठा गजर चाललेला आहे कीर्तनाचा. आणि त्याच वेळेला वेशीवर जेव्हा आले त्या गावाच्या, त्यावर तो इन्स्पेक्टर होता, त्याने पण बघितलं लोक चालले तुकोबारायांना ओवाळायला, तुकोबारायांच्या दर्शनाला चालले. त्याने पण आपलं ताट घेतलं, हार घेतलं आणि तो पण दर्शनाला. हे तर तुम्ही अरे काय आम्ही तुला पकडायला सांगितलं त्याला ना, तूच त्याच्या दर्शनाला चाललाय. त्याने सांगितल्या आम्हाला लोकांच्या बरोबर राहावं लागतं, पण आम्हाला कसं करावं लागतं. ठीक आहे, गेले. आणि मग त्या ठिकाणी काय झालं तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुकोबाराय भजन करायला लागले, कीर्तन करायला लागले. आणि त्याच ठिकाणी एक विशेष असणारा साधू दिगंबर अवस्थेतला, जसं भगवान शंकराचं दुसरं रूप, जसं दत्तात्रयांचं दुसरं रूप,
असणारा दिगंबर साधू त्या ठिकाणी आला कीर्तनामध्ये आणि तुकोबांच्या गळ्याला मिठी मारली, तुकोबांना आलिंगन दिलं आणि तुकोबांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं तुझं कल्याण होऊ दे. हे सगळे बघतच राहिले. यांनी बघितलं एवढा मोठा ब्राह्मण येऊन गेला, त्याला आशीर्वाद देऊन गेला आणि मग कीर्तनाचा गजर चालू झाल्याच्या नंतर हो भजन एवढं रंगात आलं आणि तुकोबारायांना कीर्तन करताना पाहून सगळे भाव विभोर झालेले आहेत. आणि त्याच वेळेला तुकोबाराय आपल्या देहावर राहिले नाहीत आणि ते दोघे जण जे होते खळ प्रवृत्तीचे त्यांना तुकोबाराय विठ्ठलच दिसायला लागले आणि विठ्ठल दिसायला लागल्याच्या नंतर त्यांनी त्याच वेळेला जाऊन आणि त्यांचे पाय धरले तुकोबांचे. आता पाय धरले श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. आणि त्यांना नमस्कार करताना बघून ते फौजदार म्हटले हो महाराज आता तुम्हीच पाया पडायला लागले, आता कसं काय करायचं म्हणे. नाही बाबा ते प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. काय तुकोबाराय प्रत्यक्ष भगवंत स्वरूप आहे. ते म्हटलं की ते भगवंत स्वरूप आहे का काय ते मला सांगायचे नाही. आता मी तुम्हाला धिंड काढणार तुमची. तुम्ही आले होते ना माझ्याकडं त्यांना सजा द्यायला, लगेच गाढव बोलून घेतला बरं की नाही आणि यांना बसवा म्हणे गाढवावर. तुकोबाराय हात जोडला फौजदारांना नको महाराज साहेब राहू द्या बर का, कारण जे खळांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मी ठेवा. खळ आहेत ना आपल्याला दुष्ट संपवायचं नाही, त्याची दुष्टता संपवायची. खळ संपवायचा नाही, वाईट माणूस संपवायचा नाही. माणूस वाईट नाहीये, त्याची प्रवृत्ती वाईट आहे, त्याची प्रवृत्ती संपवायची आपल्याला. त्याचा दुष्टपणा संपवायचा आहे, त्याचा खळपणा संपवायचा आहे, त्याला संपवायचं नाही. माणूस हातलाच आहे. आणि मग त्या ठिकाणी हो त्या दोघांना सोडून दिलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या
इन्स्पेक्टरनं त्या साहेबांना त्यांना सोडून दिलेला आहे आणि त्याच ठिकाणी तुकोबारायांच्या नावाचा त्या ठिकाणी जोराने गजर चाललेला आहे. तुकाराम 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 तुकाराम